पहलगाम में भीषण आतंकी हमले के बाद हालात काफी तनावपूर्ण है। यहाँ फंसे प्रवासियों का घर लौट पाना बड़ा मुश्किल है, लेकिन इसी बीच मुंबई के दहिसर का एक नवविवाहित जोड़ा सुरक्षित घर लौट आया। कश्मीरी मुस्लिम ड्राइवर ने उन्हें पहलगाम से भागने में मदद की। दंपति ने घटना का रोमांचक किस्सा मीडिया को सुनाया। मला काल तिच्या वडिलांचा मेसेज मिळाला, त्याच्यानंतर मी त्यांच्याकडनं आधार कार्ड आणि त्यांचा फोन नंबर सगळं मागून घेतलं। देवेंद्रजींना फोन केला। देवेंद्रजींनी तातडीने दिल्लीचे पीए मनोज मुंडे आहेत त्यांना कॉन्टॅक्ट केला। मनोज मुंडेंनी ह्यांना कॉन्टॅक्ट केला आणि आज ही सुखरूप आपल्याकडे आली मुलं, त्यामुळे खूपच बरं वाटतं। पण जी 27 निष्पाप लोकांना ज्या पद्धतीने पाकिस्तानी अतिरेक्याने अटॅक केलेला आहे, माझा देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि आमचे अमित शहाजींना विनंती आहे का POK परत घेऊन काश्मीरला सुद्धा ज्या पद्धतीने अतिरेक्यांनी आमच्या निष्पाप लोकांवर गोळ्या झाडल्यात, त्याचप्रमाणे एक अतिरेक्याला शोधून त्याच ठिकाणी त्यांना गोळ्या झाडून त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे। मी तमाम भारतीयांना विनंती करते, पूर्ण सर्वांनी पाकिस्तानवर बहिष्कार टाकायला पाहिजे। पाकिस्तान हे अतिरेकी राज्य म्हणून घोषित करायला पाहिजे। पाकिस्तानवरती दया याचना करणं काही बरोबर नाही आहे। पाकिस्तान हा देशद्रोही राज्य आहे। पाकिस्तान हे आतंकवादी आहे। त्यामुळे पाकिस्तानला पाकिस्तानची जागा ज्याप्रमाणे त्यांनी आम्हाला गोळ्या घालून दिली, त्याचप्रमाणे गोळ्या घालून त्यांना त्यांची जागा दाखवायला पाहिजे। भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि भारतामध्ये ज्याप्रमाणे विकसित भारत नरेंद्र मोदी करतायत, ज्याप्रमाणे पूर्ण जगामध्ये मोदीजींनी भारताची जी इमेज बनवलेली आहे, भारतामध्ये विकसित भारतामध्ये भारताचा जो आज आपण बघितला तर भारताचा जो विकास होतोय त्याच्यामध्ये पाकिस्तानला कुठेतरी हे होते। आज पाकिस्तानमध्ये गरिबी किती वाढलेली आहे आणि पाकिस्तानवर दया करण्याची आता गरजच नाही आहे। पाकिस्तानला सिंधू करार पण रद्द करायला पाहिजे। त्यांना पाणी देण्याचं सुद्धा लायकीचे राहिलेले नाही आहेत। सिंधू करार रद्द केला, आता त्यांना समजेल की भारतामुळे आम्हाला काय मिळत होतं। ज्या मातीशी ज्या जननीने तुम्हाला पाणी देऊन तुमच्या इकडे कृषी उभं करण्याचं काम भारत करत होते, ती दया याचना आता भारत ठेवणार नाही आहे।